मंत्री पंकजा मुंडे यांनी क्रेडाई नाशिकच्या कार्यक्रमात धार्मिक कार्यांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी सर्व धर्मीयांनी काळजी घ्यावी असं आवाहन केलं आहे। शहरातील 52% सांडपाणी प्रक्रिया न होता नदीत जाते, ज्यामुळे प्रदूषण वाढत असल्याची चिंता व्यक्त करत ग्रामीण भागात उद्योग वाढवून शहरी गर्दी व पर्यावरणाचा ऱ्हास कमी करावा असा सल्ला राज्यातील राजकीय आणि सामाजिक संघटनांना केला आहे। मंत्री पंकजा मुंडे यांनी धार्मिक कार्य करताना प्रदूषण वाढणार नाही याची सर्व धर्मियांनी काळजी घ्यावी असे आवाहन केलंय। क्रेडाई नाशिकच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी नाशिक कुंभ आणि प्रयागराज कुंभातील जागेच्या मर्यादांचा उल्लेख केला। त्यांनी सांगितले की 52% पाणी प्रक्रिया न होता नदीत जाते, ज्यामुळे प्रदूषण वाढते। ग्रामीण भागात उद्योग वाढवून शहरी गर्दी आणि पर्यावरणाचा ऱ्हास कमी करावा असेही त्या म्हणाल्या। राज्य सरकार नदी पुनर्जन्म हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेत आहे। मुंडे यांनी धार्मिक परंपरा आणि पर्यावरण संरक्षण यांचा समतोल साधण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केलंय। पाहुयात त्या काय म्हणाल्यात। मेंबर सेक्रेटरी ते आहेत, 100 जर बिल्डिंग बनवत असतील तर आय एम शुअर 90 बिल्डिंगला अजून 5 वर्षांनी पाणी कुठून द्यायचं माहिती नाही आहे। म्हणजे माझं चुकत असेल 10-20% त्यांचा प्लॅनच नाही आहे की पाणी कुठून देणार। कारण तुम्ही बिल्डिंग काय बनवताय, अर्बनायझेशनला एस्टिमेट करून बनवताय की एवढ्या वर्षांनी एवढे लोक या शहरात येणार आहेत। माझी विनंती ही आहे की या देशाने या राज्याने असा इकॉनॉमिक प्लॅन बनवावा की शहराकडे लोकच येऊ नये। म्हणजे सॉरी, बिल्डर्सला आवडणार नाही, पण ठीक आहे, आपण भाव वाढवून फ्लॅट नाही का, पण शहरात ती गर्दी वाढू नये, लोक उद्योजक व्हावे, ग्रामीण भागात राहावे, तर शहर सुंदर राहतील। मला लहानपणी आम्हाला करमलं नाही की आम्ही पुण्याला जायचो हिल स्टेशन समजून। आता पुण्याला एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जायला 1.5-2 तास लागतात कमीत कमी। आणि ज्या पद्धतीने शहर पसरले, तुमच्या नाशिकला या रस्त्याने ढिबू मिरची लावून ठेवा चौघ बाजूने। अजून नाशिकला तेवढं वाटोळं झालेलं नाही आहे, जेवढं कन्स्ट्रक्शन जेवढं म्हणजे वाढलंय शहर एवढं नाही झालं, थोडं झालंय। आता AC लागायला लागले म्हणल्या देवयानी ते, आता तेव्हा AC लागत नव्हते, आता लागतायत आणि हे ACच पुन्हा प्रदूषण करतायत। मध्ये कोविडमध्ये सगळं बंद होतं ना, तर इतकं छान वाटत होतं, प्रदूषण नव्हतं, पण ऑफकोर्स सगळं बंद राहू शकत नाही। आणि असं 1-2दा वेळा कधी लाईट गेली ना मुंबईची, तर एक क्षण अशी शांती अनुभवायला मिळते कानाला। कारण हा सगळा जनरेटरचा, हा सगळा आपला आवाज जो आहे ना मशीन्सचा, हा खूप असतो। साऊंड पोल्युशन आहे जे कळत नाही आपल्याला किती भयानक आहे। मी तर माझ्याकडचे नियम जर केले तर मी जगाला सांगू शकते, फटाके वाजवायचे नाही। मी नियम केले की प्लास्टिक सिंगल यूज वापरायचं नाही, मला नाही द्यायचे प्लास्टिक असलेले बुके, प्लास्टिक वगैरे हे सगळं नाही द्यायचं। आता आज लोकमान्य टिळकांचं स्मरण आपण केलं आणि अण्णाभाऊ साठेंचं, हे किती त्या काळात विचार त्यांचे पुढचे होते। लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव होताच की कालनिर्णयमध्ये होता, पंचामृत होता, पण त्याला सार्वजनिक गणेश महोत्सव केलं का, तर त्यावेळी लोकांनी एकत्र यायची गरज होती। आता त्या सार्वजनिक गणेश महोत्सवाने एक धार्मिकता येईल, एकजूट होईल। आता त्या सार्वजनिक गणेश महोत्सव एवढं मोठं रूप झालंय, जे चांगली गोष्ट आहे, जग बघायला येतं की काय गणपती महोत्सव साजरा करतो। पण आता आम्हाला पंचायती ना ते विसर्जन कसं करायचं, आम्हाला पंचायती ना की त्याचं प्रदूषण कसं थांबवायचं, हे सगळं करत असताना, धार्मिक गोष्टी करत असताना प्रदूषण होणार नाही याची काळजी सगळ्याच धर्मांनी घ्यायची आहे। सगळ्या, एका धर्मासाठी नियम नाही, सगळ्यांनी घ्यायची। आणि धार्मिक पोल्युशन एवढं नाही हो, धार्मिक कार्यक्रमातून एवढं पोल्युशन येते 1% असेल, पण बाकीचं रोजचं आपण रोज जो कचरा करतोय, रोज आपण नाही, म्हणजे तुम्ही करत नाही, तुमचं काम नाही आहे की कचऱ्याला ट्रीट करा, तुम्ही फक्त सेग्रिगेशन करू शकता घरामध्ये। पण आज महाराष्ट्रामध्ये जेवढं MLD पाणी आपण वापरतो त्याच्या फक्त 48% MLD पाणी ट्रीट होत आहे, 52% पाणी तसंच नद्यांमध्ये जात आहे आणि ते सांडपाणी आहे। म्हणजे ज्या दिवशीपासून मी ते अभ्यास केला आहे, मला तर कोणतंही पाणी वापरलं की मला रॅश यायला लागतो, मानसिक। मला वाटतं अरे बापरे, या पाण्यामध्ये काय, म्हणजे हे कळलं मला किती प्रदूषण आहे। आणि आता आहे एस्टिमेटेड आहे, आम्ही विधानसभेत उत्तरं देतो। आता देवयानी त्यांनी सांगितलं की 1200 कोटी सरकारने दिले आहेत, पण ह्या अधिकाऱ्यांनी हे किती वेळात बांधायचं आहे, किती वेळात कमी करायचं। तुम्हाला आहे ना, तुम्हाला रेरा वगैरे आहे ना, तुम्हाला बिल्डिंग जर वेळेवर नाही ताब्यात दिली तर काय हाल होतात तुमचे। मग तसं STP जर वेळेवर नाही बनली तर त्यांचे हाल झाले पाहिजे का नाही झाले, कारण तुम्ही घाण
जी विष्ठा आहे ती पाण्यात सोडताय आणि ते पाणी आम्ही वापरायचं, त्यांच्याबद्दल कडक कारवाई केली.